कोणताही लांबचा प्रवास न करता मुंबईमधल्या एका डॉक्टरांनी ओमानमधल्या एका महिला रुग्णाचं ऑपरेशन केलंय. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, पण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की चक्क मुंबईमध्ये बसून एका डॉक्टरांनी ओमानमधल्या एका महिला रुग्णाचं ऑपरेशन केलंय आणि ती ऑपरेशन सुद्धा, ती शस्त्रक्रिया सुद्धा यशस्वीरित्या पार पडली आहे. रुग्ण ओमानमध्ये होता आणि डॉक्टर मुंबईमध्ये होते, तरी सुद्धा ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. खरं तर मुंबईमधील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सीमापार शस्त्रक्रियेचा अनोखा पराक्रम आता केलाय. ओमान येथे असलेल्या एका महिलेवर किडनी काढण्याची जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे डॉक्टरांनी ही संपूर्ण प्रक्रिया मुंबईमध्ये बसून कंट्रोल केलेली आहे, नियंत्रित केलेली आहे. चक्क मशीनच्या सहाय्यातून हे ऑपरेशन करण्यात आलं आहे आणि हे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा वापर, ही जी शस्त्रक्रिया आहे ती एका मशीनच्या वापरातून केलेली आहे. पूर्णपणे डॉक्टरांनी ही मशीन नियंत्रित केली आणि त्यानंतर हे ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. हजारो किलोमीटरचं अंतर क्षणार्धात मिटवून रोबोटिक हातांनी अचूक आणि सुरक्षित ऑपरेशन पूर्ण झालंय. उंच गती इंटरनेट, प्रगत रोबोटिक्स आणि अचूक नियंत्रण प्रणाली यांच्या जोरावर ही शस्त्रक्रिया शक्य झाली आहे. प्रत्येक हालचाल, प्रत्येक निर्णय, सगळं काही रिअल टाइम मध्ये पार पडल्याचं पाहायला मिळतंय. ही केवळ एक शस्त्रक्रिया नव्हती, तर भविष्यातील आरोग्य सेवेची एक झलक असल्याचं पाहायला मिळतंय. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की चक्क मुंबईमध्ये बसून परदेशामध्ये असलेल्या रुग्णाचं आता ऑपरेशन करणं सहज शक्य होत आहे. त्यामुळे डॉक्टरांना किंवा रुग्णांना आता लांबचा प्रवास करण्याची गरज पडणार नाही असं पाहायला मिळतंय. आता रुग्णांना उपचारासाठी देशाबाहेर जाण्याची गरज कमी होऊ शकते. जगाच्या कोणाच्याही कोपऱ्यातील डॉक्टर एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकतात असं सुद्धा म्हटलं जात आहे. या यशामुळे आता भारताने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपली वैद्यकीय क्षमता सिद्ध केली आहे. टेलिसर्जरीमुळे आता आरोग्य सेवा अधिक वेगवान, सुलभ आणि सर्वसमावेशक होण्याची नवीन दिशा देखील मिळाली असल्याचं पाहायला मिळते. या कामगिरीमुळे आता भारताची आरोग्य सेवा जागतिक स्तरावर आणखीच बळकट झालेल्याचं पाहायला मिळतंय.